नमस्कार, मी आदित्य. जे कोणी ॲग्रीचे विद्यार्थी असतील आणि पहिल्या वर्षातच एका मजबूत करिअरची पायाभरणी कशी करायची या विचारात असतील तर हा आराखडा खास त्यांच्यासाठीच आहे. चला तर मग सुरुवात करूया. बरं, कॉलेजच्या पहिल्या वर्षात ॲडमिशन घेतलं की एक प्रश्न हमखास समोर येतो. आता पुढे काय? सुरुवात नेमकी कुठून करायची? जवळपास प्रत्येक ॲग्री स्टुडंटच्या मनात हा विचार येतोच. पण काळजी नका करू, कारण आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आज आपण अशा काही गोष्टींवर लक्ष देणार आहोत ज्या फक्त परीक्षा पास करण्यासाठी नाहीत, तर आपलं भविष्य खऱ्या अर्थाने मजबूत करतील आणि आपल्याला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवण्यास नक्कीच मदत करतील. चला तर मग आपल्या या आराखड्याच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. एक म्हण आहे ना, वेल बिगन इज हाफ डन. म्हणून एक मजबूत सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आणि ही दमदार सुरुवात होते ती अभ्यासाच्या पायापासून. करिअरची मोठी इमारत उभी करायची असेल तर सगळ्यात आधी ज्ञानाचा पाया पक्का करायला हवा, नाही का? मग हे फंडामेंटल्स म्हणजे नक्की काय? तर ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर यांसारखे आपले मुख्य विषय, हे विषय म्हणजे कृषी क्षेत्राचा कणा आहेत असं समजा. ते फक्त परीक्षेपुरते लक्षात ठेवायचे नाहीत, तर ते खोलवर समजून घ्यायचे आहेत, कारण आपलं संपूर्ण करिअर याच पायावर उभं राहणार आहे. आता इथे बघा, 2 मार्ग दिसतायत. पहिला मार्ग आहे सरळ नोट्स पाठ करणं. ठीक आहे, परीक्षेपुरतं हे कामी येतं. पण दुसरा मार्ग आहे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर करणं. हो, हा मार्ग कदाचित सुरुवातीला थोडा अवघड वाटेल, पण याने जे काही शिकाल ना ते आयुष्यभर लक्षात राहील आणि पुढे करिअरमध्ये खरंच उपयोगी पडेल. म्हणून नुसता रट्टा मारण्यापेक्षा कन्सेप्ट समजून घेण्यावरच भर दिला पाहिजे. पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं आहेच, यात वादच नाही. पण खरं कृषी शिक्षण तर शेताच्या बांधावरच मिळतं. म्हणून आपल्या वर्गाच्या 4 भिंतींच्या बाहेर पडून प्रत्यक्ष अनुभव घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. मग हे फील्ड नॉलेज मिळवायचं कुठून? अरे, पर्याय अनेक आहेत. आपल्या जवळच्या शेतांना, नर्सरीला किंवा डेअरी फार्मला भेट देता येते. तिथे जाऊन उत्सुकतेने प्रश्न विचारायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्यक्ष कामातून मिळणारा 1 तासाचा अनुभव हा पुस्तकातला 10 तासांपेक्षा जास्त शिकवून जातो. चला, आता वळूया आपल्या पुढच्या टप्प्याकडे, करिअरची तयारी. आणि हो, ही तयारी आपल्याला 4थ्या वर्षी नाही तर पहिल्या वर्षापासूनच सुरू करायची आहे. करिअरसाठी तयार होण्यासाठी पहिल्या वर्षात फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, इंटर्नशिप कुठे आणि कशी मिळू शकते याची माहिती काढायला लागा. पायरी 2, किमान एक असं स्किल शिका जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. आणि पायरी 3, एक साधा, सोपा पण प्रभावी असा रिझ्युमे तयार ठेवा. उपयुक्त स्किल म्हणजे काय? म्हणजे अशी कोणतीही क्षमता जी आपल्या पदवीला पूरक ठरेल. उदाहरणार्थ, एक्सेल वापरून पिकांचा खर्चाचा हिशोब ठेवणं, किंवा सोशल मीडिया वापरून शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण कंटेंट तयार करणं, किंवा फार्म रेकॉर्ड्स डिजिटली मेंटेन करणं. यापैकी एकही स्किल आपल्याला नोकरीच्या बाजारात खूप पुढे नेऊ शकतं. आपल्या आराखड्यातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे नेटवर्किंग आणि सतत शिकत राहणं. कारण खरं सांगायचं तर कृषी क्षेत्रात काय माहीत आहे यासोबतच कोणाला ओळखता हेही खूप महत्त्वाचं असतं. आपलं नेटवर्क वाढवण्यासाठी ऑनलाईन कृषी समुदायांमध्ये सामील व्हायलाच हवं. लिंक्डइन, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर असे अनेक ग्रुप्स आहेत जिथे नवीन संधी, मोफत वर्कशॉप्स आणि तज्ज्ञ लोकांची ओळख होते. इथेच आपल्याला आपले भावी मेंटॉर्स किंवा नोकरी देणारे लोक भेटू शकतात. आणि गंमत म्हणजे यासाठी काही तास वगैरे द्यायची अजिबात गरज नाहीये. हा आकडा बघा, फक्त 10 ते 15. हो, रोजच्या धावपळीतून फक्त एवढीच मिनिटं काढायची आहेत साईड लर्निंगसाठी. बस एवढं पुरेसं आहे. मग या 10-15 मिनिटात करायचं काय? तर मोफत ऑनलाईन कोर्सेस करता येतात. FAO किंवा ICAR सारख्या संस्थांची माहिती वाचता येते, किंवा अगदी यूट्यूबवरचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतात. हे सगळं ज्ञान आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे. फक्त इच्छाशक्ती हवी. आता प्रश्न येतो की या सगळ्या मेहनतीचा फायदा काय? फायदा खूप मोठा आहे. जर या गोष्टी पहिल्या वर्षापासूनच केल्या तर 4 वर्षांनी पदवी घेऊन बाहेर पडल्यावर आपण आपल्या स्पर्धकांपेक्षा कित्येक पावलं पुढे असू. आणि हेच आपलं अंतिम ध्येय आहे. जर या आराखड्यातील मुद्दे पहिल्या वर्षापासूनच अंमलात आणले तर पदवी घेताना आपण इतरांपेक्षा जास्त आत्मविश्वासू आणि करिअरसाठी तयार असू. ही वेळेची आणि मेहनतीची एक छोटी गुंतवणूक आहे, जिचा परतावा आपल्याला आयुष्यभर मिळत राहील. तर मग विचार करा, आपल्या भविष्याची ही मजबूत पायाभरणी आत्तापासूनच करायची का? हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.